योग्याची माऊली जेने निगमोली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी। ज्ञानराज माझी योग्याची माऊली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी चाललेला दुसऱ्या वर्षीचा वैष्णव मेळावा, यामध्ये माझ्यासारख्याला मिळालेली सेवा माझं परमभाग्य। तुमच्या समोर काय म्या पामरे बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले। माझ्या कोण बोलवून घेणारे बोंगई कॅशिट पाठीमागे आणि भगवंत सप्लाय आहे। जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, श्रीपाद सद्गुरु राजा तया दंडवट माझा। धन्य धन्य शांता माई अखंड राहो माझ्या हृदयी। मला घडली तुमची सेवा पार नाही माझ्या दैवा। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, श्री गुरु श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। चार महात्मे आपल्या डोळ्यापुढून माझ्या गेले, हे चारही। इकडं श्रीपाद बाबा लोणकर तात्या डोळ्याने पाहिलेल्या मूर्ती आहेत ह्या, आणि यांचा सहवास म्हणजे यांची कासवाची दृष्टी माझ्यासारख्यावर पडावी आणि मी काय बोलावं म्हणून ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमोली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीन जना। दीन दुबळ्याचा उद्धार करण्यासाठी ह्यांनी काय केलं तर जगाच्या कल्याणात संतांचा विभूती देह कष्टविती परोपकारी। काय उपकार केले त्यांनी, केले उपकार सांगू काही बाप न करी ऐसे माई। त्यांचे उपकार सांगता येत नाही। का सांगता येत नाही? वाचे सांगता येईना, नाला अनुभव जाईना। साधू जाणे तेची कुण घ्या ओळखी करून। आपल्याला परमार्थ अनुभवाचा सांगितला महात्म्याने, आपल्याला परमार्थ अनुभवाचा सांगितला, आणि तो अनुभव कुणाला आला तर ज्ञानेश्वराला आला। संस्कृतवाणी जगाशी कळेना, म्हणून नारायणे दया आली। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। महाविष्णूचा अवतार आहे, संस्कृत भाषा कळत नव्हती है ना, म्हणून प्राकृत केली। प्राकृत नाही समजून मराठी केली। हे मराठी येथे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखच होऊ दे या जगात। ब्रह्मविद्येचा सुकाळ कोणी केला? हे महात्मे। ह्यांनी काय केलं? काय नाही केलं। गहिनी निवृत्ती कृपा केली पूर्ण, आणि कुळते पावन कृष्ण नामे। फक्त साधन दिलं। काय साधन दिलं? तर नाम दिलं। नाम कशासाठी आहे? उपजलिया बालकासी नाव ने तैपासी, पण ठेविले नावे हो देतो। आपण जन्मल्यानंतर आपल्याला नाव ठेवलं का? आपण जन्माच्या आधी नाव होतं? आपण जन्मल्यानंतर आपल्याला नाव ठेवलं। मग जेव्हा चरबी नव्हतं, राचरबी नव्हतं, तेव्हा जो देवाला ओळखण्याची गुण आहे ते भगवंताचं नाम आहे। आणि ते नामाचं काय केलं तर संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ते निवडून काढिले श्रीहरीचे नाम। एकांतात गेले आणि सर्वांचा सार काय आहे? नाम आहे। मग सकळ मंगळ निधी विठोबाचे नाम आधी। आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। चरबी नव्हतं ना चरबी नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं। मग पंढरपूर कोणतं? जो ह्या देहाला पंढरपूर म्हणले। काय आहे पंढरीनाथ महा, हे महात्म्याने दाखवून दिलं।
ह्या देहामध्ये देव आहे, पण कसा आहे, कसे बोटाने दाखवू तुला, हे अनुभव गुरुच्या बोला. आमची शांताबाई कुठल्या शाळेत गेली नाही, पण चार आपण बघा कसे चार पद्धतीचं. गुरुविन देव नाही नाही जगी, उगीच पर्वणी हिंडू नको. पण तिथं शेवटचं कडवं त्याच आहे, सगळ्याची संती बोध करी म्हणा, जनाला नाही बोध केला. आणि कुरवाळून पाना पाची तसे. आईच्या स्तनातलं दूध बाळाला पाचतानी किती पेलं अंदाज आहे त्याला. कुणी केली बाळाची उत्पत्ती? लेकूर वाईला दूध आहे का वांजुटीला दूध आहे? काय नपू सका पद्मिनीचे सोळे, मांजेसी डोळे कैसे होती. पहिला दुसरा आपण काय म्हणतंय, गुरु कृपा झाली तोर, आला आनंदाला पुर, भाग्यवान तोची नर, ज्याचे स्थिरावले अंतर. माईचा मुंगी शेवट काय म्हणतंय, सकयाची संती सांगे आणि भक्ती करा अंतरंगी. भक्ती कशी करायला सांगितली? अंतरंगाने. आपली कशी चालली, तुमची माझी? ऊपरचे खूप पण अंदर की राम जाणे. वरून वरून चाललंय बरोबर, तुमचं माझं सर्वांचं आहे ना. म्हणून ते सांगायचे भाऊ, थोडा बारीक विचार केला तर. बारीक म्हणजे काय? चार देह, चार वाणी, चार खाणी. चार देह, चार वाणी, चार खाणी, चार वेद है ना. मग चार आपल्याला देहाचाच विचार करायचा आहे. वाणी खाणी हे आज शिरून ते बाकीच्या गडबड आपल्याला जमणार नाही है ना. आपल्याला ह्या चार देहाचा विचार करायचा आहे. चहू देहाची करून या विठ आणि उभा असे नीट विठेवरी. चार देहाची वीट केली आणि उभा कुठे? विठेवरी. कुणी उभा केला? पुंडलिके काय केली? परब्रह्म उभे ठेवले. पुंडलिकामुळे तो काय राहिला? उभा राहिला. पुंडलिक काय झाला होता? वर्म चुकला होता. वर्म चुकल्यामुळं धर्माचं रक्षण करायचंय. धर्माच्या रक्षणासाठी काय करावं लागलं? तुझं वर्म चुकलंय, तू आई वडिलांची सेवा कर है ना. आमची माई काय म्हणते तर, ज्याने घडवला पिंड त्याचेच विनमुख झाले लंड. ज्याने हा पिंड घडवला ना, बरं मला सांगा, हा पिंड दृश्यात घडवला का अदृश्यात? गर्भवास में कबूल किया था भुजुगा आत्माराम. आणि बाहेर आल्यानंतर सगळं जग दिसलं तुला. बाहेर आल्यानंतर तू नको त्याच्या नादी लागलास. अनेक नका पडू गाबाळ्याच्या बळी. हे गाबाळे त्याच्या नादी लागू नका. नादी कशाच्या लागा? त्याच्या लागा. तो कसा आहे, कसे बोटाने दाखवतो तुला. जे अनुभव गुरुच्या बोला. मग गुरुचा बोल काय आहे? दुमदुमना माय का कानी, सर्व धरा ध्यानी मनी, देवाला दाव देवाला दावणी, कुरवाडीला माता त्यानी. कुरवाडीला माता सांगितली चिंता न करावी, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन गेले सुखी, माझी वाढविली मती. गुण वाढरावया स्फूर्ती. पण गुण कोणते? हे बाहेरचे. तो का म्हणे गुण चंदनाचे अंगीन तैसे तुम्ही जगी संत जन. तुम्ही, मी नाही. मी देह म्हणता कोटी ब्रह्मात्या सांगितलंय. मी देह जर म्हणत कोटी ब्रह्म, तुम्ही संत माय बाप काय मी पतित केलते वानू. मग चंदनाला वास करू नये वरून. अरे आत गाभ्यात हात झाली या मात, विश्वात सर्व ठाई. मग ते चैतन्य तुझ्या अनुभवास येईल आणि त्याचे कैसे कसे म्हणशील, ह्या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्व तत्वज्ञ संत स्वीकारते. उपाधी गुप्त आहे. दह्यात लोणी तैसा हृदयात चक्रपाणी, उसात साखर तैसा हृदयात परमेश्वर है ना. मग उत्पत्ती कशापासून आहे? मिठाची, सागरापासून. मग सागरापासून मिठाची उत्पत्ती झाली. सागराचा ठाव घ्यायला मीठ चाललंय. उत्पत्ती जिथून झाली ना,
त्याचा ठाव घ्यायला मग मीठ चाललंय, खडा झाला, आकाराला आला, आकारिले तितके नासे आत्मा विनाश विठ्ठल दिसे, ऐसा विठ्ठल हृदय घेवान चोका लागला से पाया. जेवढा आकाराला आला ना, उपजे ते नासे, नासे येते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र परिभ्रमेगा. ते उपजय कधी नाश होणार आहे, म्हणून घ्यायला गेले म्हणायचं नाही. हे गेले नाही, हे आहे, हे कॅशिते, हे भोंगे भगवंत सपलाय. गेले 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 असे म्हणू नका कोणी, आणि बीज जाय वृक्ष होय ये फळ बीजा मजुनी. मग एक बीजाचा केला नास मग भोगावे कणीस. ज्ञानरात माझी योग्याची माऊलींचे निगमवळी प्रगट केली. एक अज्ञान आहे, एक ज्ञान आहे, एक आत्मज्ञान आहे आणि एक निजज्ञान आहे. आपल्याला ज्ञान झालं, आत्मज्ञान सुद्धा झालं, पण निजज्ञान गैनीनाथ गुज सांगे निवृत्तीसी, पाहावे डोळा निज सुख. गैनीनाथ निवृत्तीनाथ काय सांगितलंय? पहावे डोळा निज सुख. निज सुख म्हणजे काय? ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, निवृत्तीच्या पायी सर्व सुख. प्रवृत्तीवर माझं बोलणंय, तुम्ही निवृत्त आहात, तुम्ही माझे मायबाप आहात. तुम्हाला जे जमलंय ते मला जमलं नाही, आणि मला जमण्यासाठी मी तुमच्या पुढे उभा आहे. सन्मुखात उभा मारुती बलभीम, जपे राम नाम सर्व काळ. शेवाय मी करतोय ती, आणि तुम्ही जे आहात ना तुमच्या सन्मुख उभा आहे, पण सेवा कशी करतोय? राम नाम. नाम रूप गेले आरूपात लीन झाले, आरूप रागविला सोहम शब्दाचा नाद. कसा जागला? स्वरूपातला. आरूप, आरूप काय आहे? स्वरूप आहे. आणि स्वरूप काय आहे? तर ते कोरोनाने दाखवून दिलं तुम्हाला, मला दाखवून दिलं. मी 12 दिवस ऍडमिट होतो सिव्हिलमध्ये, मी 12 दिवस ऍडमिट होतो. 1 रुपयाचं कुठलाही काही नाही घेता आणि सहज घरी आलो. भाग्य माझं तुमचं दर्शन व्हायचं होतं म्हणून, तुमचं दर्शन व्हायचं होतं म्हणून माझं भाग्य आहे, परम भाग्य आहे. म्हणून स्वरूप काय आहे? तुमच्या नाकातील श्वास आणि माझ्या नाकातील श्वास मधलं अंतर जे आहे ते स्वरूप. ज्याचा त्याने घ्यायचा का तुमचा मला घेता येईल? श्वासानं मी सेर झाली ती पंढरीची वारी है ना. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. कुठे गेला होता कुठून आला, आणि सहज व्यापिला आहे नाही. आहे साच भावे सकळ व्यापक, पण अभाविक लोका नाही कुठे. कुठे नाही ऐसा नाही रिता ठाव, अनुभवी देव सोय झाले. जातो येतो आम्ही देवाच्या संगती, तुका म्हणे गात देव नाम. आम्ही काय गातो? तर भगवंताचं नाम गातो. नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना. अरे दगडला सुद्धा पाना फुटला, दगड सुद्धा तरले. आपण तर माणसं आहे. मग आपल्याला तरण्यासाठी जे सद्गुरूने आपल्याला साधन दिलंय, त्या साधनावर आरूढ व्हायचंय. आणि त्या साधनावर आरूढ झाल्यानंतर तुम्ही काय होईल? साधनाचे सार, मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. म्हणून योगी याची माऊली. योगाला तुमचं दर्शन झालं, माझं परम भाग्य. 4 देह बदल वस्तू, सूक्ष्म कारण आणि महाकारण. आणि 4 देहावर ज्याचं नियंत्रण आहे ते आहे मन आहे. आणि ते मन आहे तुमचं, तो आहे पुंडलिक. मन पुंडलिकावरून झाला, तेने स्वयरा आत्माराम. मन गेले शून्य ध्यान देऊन म्हणे चित्त नारायणी दृढ माझे है ना. शून्य सारोने निजलोगा, आता नाही येणे जाणे सहज कुंटले बोलणे. बोलता बोलता बरंच काही बोललो. त्यांनी माझ्याकडे बघावं, मी त्यांच्याकडे